कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दिशा जेलमधून बाहेर कधी आली आणि आपल्याला कसं काही कळलं नाही? आपल्याला कळलं नाही तेव्हा आपण गाफील राहिलो, कमजोर पडलो, शत्रूला कमी करण्याची चूक केली आपण. नाही ठीक आहे, पण चूक लवकर लक्षात आली आहे. एवढं सोडून गेले. आई आई तू शांत कशी काय राहिली का? काय ऐकत राहिलीस तू फक्त? प्रत्युत्तर देण्यासाठी घाई नसते करायची. आधी समोरच्या माणसाचं ऐकून घ्यायचं, त्याचा हेतू बघायचा आणि मग आपण आपली खेळी खेळायची असते. पण बी नाही आहे त्या. आज आपल्या समोर जी दिशा आली होती ती पूर्वीची दिशा नव्हती, जिला आपल्या प्रॉपर्टीमध्ये रस होता. सुडागतीनं पेटली होती ती, सुनियोजन करून आली होती. एवढं सगळं होऊनही आपल्या प्रबल शत्रूच्या घरी येऊन त्याला आव्हान करणं ही खायची गोष्ट नाहीये. तिची काहीतरी योजना असणार. हे बघा, ती एकटी नाहीये, तिच्या पाठीशी नक्की कोणतरी आहे. अनुष्का, माझ्यासाठी गोळी झेलायला तयार झालीस? हो ना वहिनी, हिने ना या पारूला सुद्धा मागे टाकलो चांगुलपणात. दामिनी, याला प्रसंगावधान म्हणतात. लगेच पारू आणि अनुष्काची तुलना करायची काही गरज नाही. पारू, दिशाने हे टेंडर जिंकून आपल्याला आव्हानच दिलं. तिला आपल्या कंपनीबद्दल सगळंच माहिती आणि म्हणूनच ती आपले प्रोडक्ट कॉपी करू शकली. हे असले नकली प्रोडक्ट फार काळ मार्केटमध्ये टिकत नाही. आपण नको त्याचा विचार करायला. आपल्याला आपलं नाणं खणखणीत वाजवायचंय. हो आई, पण या सगळ्या प्रकरणानंतर आपण शांतता राहू शकत नाही ना. आपला पुढचा प्लॅन काय असणार आहे? प्रीतम, तू नको फार त्याचा विचार करूस. आपण आपलं काम करत राहायचं. आपली कामं सोडून तिचा विचार करण्या एवढी लायकी नाहीये तिची, कळलं? आणि हा प्रीतम, पारूच्या नवीन पोस्टर रिव्हीलची तयारी करायला लागा. कारण आपल्याला पारूला पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपात लोकांसमोर आणायला लागेल. प्रत्येकाला पारू आपली मुलगी वाटली पाहिजे आणि तरच लोक आपल्या प्रोडक्ट्सशी जोडलेली राहतील. होय. सावित्री, मीठ मोरी घेऊन देवघरात ये. मीठ आणि मोरी कशाला? अच्छा अच्छा अच्छा, दृष्ट पाडणार आहेत वाटतं. पण ऑलरेडी दृष्ट लागली आहे ना दिशाची या घराला. अनुष्का, चल जरा माझ्यासोबत. पारू, तू पण ये. मीरा, कसं वाटलं सरप्राईज? मीरा ग, तू इकडं कशी काय आलीस? अगं, तुझ्याकडे माझी उसनवारी आहे, ती घ्यायला आले. उसनवारी कसली? अगं विसरलीस? लहानपणी आपण खेळत असताना तू सागर गोटे 4 उसने घेऊन गेले होतीस, ते न्यायला आले. मीरा, तू पण ना. परत चल माझ्यासोबत, चल आधी आपण देवीचं दर्शन घेऊया, मग देते तुझी उसनवारी तुला. तुला माहितीये ना, मी तिचं दर्शन काय तोंड सुद्धा बघत नाही. मीरा, हे बघ, लहानपणीच्या गोष्टी विसरून जायच्या असतात. पण देवीवर कुणी रुसतं का सांग बघू? तू चल माझ्यासोबत देवळात. हे बघ, मी लहान होते म्हणून रुसले नव्हते. तूच बघ ना, मी इतकी मोठी झाले पण अजूनही मला माझी बहीण भेटली नाहीये. मला खात्री आहे मीरा, देवी एक दिवस नक्की तुझ्या बहिणीसोबत तुझी भेट घडवणार. तू चल माझ्यासोबत. जोपर्यंत मला माझी बहीण भेटत नाही ना, तोपर्यंत मी तिचं तोंडही बघणार नाही, असा पण घेतलाय.
मीरा. येते मी. सावित्री, मी सांगितलेलं आणलंस ना? हो. अनुष्का, आदित्यसाठी मी तुझी निवड केली आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आदित्यसाठी तुझ्याहून चांगली मुलगी नाही मिळणार. आज किर्लोस्कर कुटुंबासाठी तू त्या दिशासमोर ज्या ठामपणे उभी राहिली आहेस ना, मला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय तुझा. हे कृत्य तुझं या घरावरचं प्रेम सिद्ध करतं. अशी दृष्ट लागण्यासारखी आणि सोन्यासारखी सून मला मिळाली हे या घराचं भाग्यच मानते मी. प्रीतम प्लीज तुम्ही मला सोडून कुठेच जाऊ नका. मला खूप भीती वाटते हो. ती दिशा काहीही करू शकते. प्रिया प्रिया प्लीज प्लीज काळजी करू नको. हे बघ, ती दिशा आपलं काही करणार नाहीये. एक्झॅक्टली. आदित्य दादा, आम्ही त्या दिवशी फिरायला गेलो होतो ना, तेव्हा प्रीतमवर जो हल्ला झाला, त्यांना किडनॅप केलं ना, मला असं वाटतं ते सगळं ना दिशानेच केलं असणार. दिशा काहीही करू शकते. तिचं काय हेतू आहे आपल्याला माहित नाहीये ना, म्हणून भीती वाटते. सांगा ना प्रीतम. आय नो प्रिया, हे बघ प्लीज प्लीज नको घाबरू. आपण आपल्या घराभोवतीची सिक्युरिटी अजून वाढवणार आहोत. ओके? आणि इथून पुढे घरातून बाहेर जाताना आणि येताना आपल्यासोबत बॉडीगार्ड्स असतील याची व्यवस्था करतो. हे बघ प्रिया, या दिशासारख्या व्यक्तींना घाबरायची अजिबात गरज नाही. आणि पहिला प्रश्न बिझनेसचा, तर तिकडे अजून काळजीपूर्वक डिसिजन्स घेतले जातील याची मी काळजी घेईन. थोडं अजून लक्ष घातलं पाहिजे. प्रीतम, पारूचं पोस्टर लॉन्च आपण एकदम ग्रँड करणार आहोत आणि याची जबाबदारी तुमच्या दोघांवर आहे. ओके? पारूचं पोस्टर लॉन्च आपण एखाद्या गावात करूया. ओके. गावातल्या प्रत्येक घराघरात, प्रत्येक लोकांपर्यंत ही बातमी पोचली पाहिजे की पारू तुम्हाला भेटायला येते. तळागाळातल्या लोकांपर्यंत अजून पारू पोचली पाहिजे. आणि आपण हा इव्हेंट 2 दिवसात करतोय. सो 2 दिवसात सगळी तयारी झाली पाहिजे. यू गेट दॅट? येस. पारू, तू या घरात आल्यापासून या घराला स्थैर्य आलं, बिझनेसमध्ये भरभराट झाली. खरंच तू शुभ आहेस या घरासाठी. म्हणजे जिथे हात लावशील त्याचं सोनं करशील. म्हणूनच माझ्या सोन्यासारख्या सुनेची दृष्ट आज तू तुझ्या गावाकडच्या पद्धतीने काढावी असं मला वाटतं. मॅम राहू दे ना, दृष्ट वगैरे कशाला. माझ्या समाधानासाठी काढू दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.